उपचाराची पद्धती, आपल्याकडे असलेली उपचाराची पद्धती, आपल्याकडचे हॉस्पिटल्स, त्याच्यामधले बेड्स, त्याच्यामधले ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर, या सगळ्यांच्या संदर्भातली चर्चा झाली. या समितीने मिटिंग घेण्यापूर्वी हेल्थ डिपार्टमेंटच्या सगळ्या तज्ज्ञ अधिकाऱ्याबरोबर तसेच इतर एक्साईजचे ऑफिसर, फूड अँडचे ऑफिसर या सगळ्यांबरोबर चर्चा केली. ते चर्चा केली असता आमच्या असं लक्षात आलं की 15 फेब्रुवारीपासून कोविड पेशंटच्या संख्येमध्ये वाढ होत आहे आणि ही वाढ जवळजवळ आता आपले ॲक्टिव्ह पेशंट 3000पर्यंत आलेले. गेल्या 2 दिवसापासून याच्यामध्ये अराऊंड 450ची वाढ होते, 375ची वाढ होत आहे आणि 2 दिवसापासून डेथमध्ये सुद्धा काही डेथ होतं. हे सगळं जरी असलं तरी या संदर्भात अनेक समाज घटकांविषयी आम्ही चर्चा केली. त्याच्यामध्ये इंडस्ट्रीज असोसिएशन आहे, इतर त्यांच्याशी चर्चा केली. हे सगळं केलं असता डिस्ट्रिक्ट टास्क फोर्सचं मत असं आहे की आपण स्ट्रेट लॉकडाऊन करण्यापेक्षा त्याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये ज्या मुवमेंट्स आहेत त्या मुवमेंटच्या संदर्भात रेस्ट्रिक्शन लावण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. त्याला आपण अंशतः लॉकडाऊन असं संबोधू शकता. त्याच्यामध्ये प्रामुख्यानं ज्या बाबी या काळामध्ये प्रतिबंधित असतील आणि याची सुरुवात आपण 11/3 करणार आहे. याची सुरुवात आपण 11/3 करणार आहे, 11 मार्चपासून करणार आहे. 00 आवर्स 11 तारखेला 00 आवर्सपासून आपण याची सुरुवात करणार आहेत आणि साधारणतः हा कालावधी 4 एप्रिलपर्यंत राहणार आहे. आता हे जरी करत असलो तर याच्यामध्ये मिड टर्म केव्हाही जर पेशंटच्या संख्येमध्ये वाढ झाली अजून आणि प्रशासनाला वाटलं तर पूर्णतः लॉकडाऊनचा पर्याय खुला राहील. हे सगळं करत असताना डिस्ट्रिक्ट टास्क फोर्स समितीने म्हणजे आमच्या सगळ्या अधिकाऱ्यांनी शहरामध्ये काही गोष्टी प्रतिबंधित करण्याच्या संदर्भातला निर्णय घेतलेला आहे. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं शहरात म्हणजे 11 तारखेला 00 आवर्सपासून 11 मार्चपासून कोणत्याही धार्मिक सभा, राजकीय सभा, सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम, रॅली, मिरवणुका, सगळ्या प्रकारचे आंदोलने, मोर्चे, धरणे याच्यावर पूर्णतः बंदी घालण्यात येत आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर शहरातले सर्व आठवडी बाजार बंद राहतील. शहराच्या हद्दीतील सगळे तरण तलाव, स्विमिंग पूल पूर्णतः बंद राहतील. क्रीडा स्पर्धा पूर्णतः बंद राहतील. खेळाडूंना प्रॅक्टिस करता येईल. प्रॅक्टिस करताना कोविडचा प्रोटोकॉल, त्याच्यामध्ये सोशल डिस्टन्सिंग, जे काही मास्किंग हे वापरून ते प्रॅक्टिस करू शकतात. त्याच्यानंतर औरंगाबाद शहरातले शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ, शिकवणी वर्ग, प्रशिक्षण संस्था, इतर तत्सम संस्था सुरू ठेवण्यास प्रतिबंध करण्यात येईल. परंतु ह्या सगळ्यांना ऑनलाईन सुविधेच्या माध्यमातून अध्यापन म्हणजे शिकवता येईल. ठीक आहे. त्याच्यानंतर राष्ट्रीय, राज्य, विद्यापीठ, शासन स्तरावरील पूर्वनियोजित परीक्षा, ज्या परीक्षा ऑलरेडी अनाऊन्स झालेल्या आहेत त्याच्या संदर्भातल्या लोकांना हॉल तिकीट्स वगैरे गेलेले, ज्याच्यामध्ये बॅक जायला स्कोप नाही, हे मार्गदर्शक सूचनाचे पालन करून घेण्याच्या संदर्भातली कारवाई करतात. हे झालं प्रतिबंधित बाबी. त्याच्यानंतर एक बिगर डिसिजन आम्ही घेतलेला आहे, तो म्हणजे औरंगाबाद शहरातले सभागृह, मंगल कार्यालय, लॉन या ठिकाणी होणारे लग्न समारंभ हे पूर्णतः बंद करण्याचा निर्णय आहे. कारण लग्न समारंभाच्या माध्यमातून गर्दी होते आणि आज जी चर्चा झाली त्यामध्ये मॅडम एकाच कुटुंबातले अनेक व्यक्ती बाधित होण्याचे प्रकार वाढत चालले. पूर्वी कसं व्हायचं बाधित व्हायचं, आता कुटुंब बाधित व्हायला लागले. पूर्वी आपण म्हणायचं कोमॉर्बिड व्यक्ती बाधित होतो, आता कोमॉर्बिड नाही, तर कुटुंबातले छोटे मोठे आबालवृद्ध त्याच्यात बाधित व्हायला लागले. संदर्भातला हा निर्णय घेतलेला आहे. परंतु या सगळ्यांना रजिस्टर्ड मॅरेजची सुविधा उपलब्ध राहील, नोंदणी पद्धतीने विवाह करता येईल. याच्या संदर्भातली सुविधा अधिक स्ट्रेंथन कशी करायची, त्याच्यामध्ये अधिक म्हणजे त्याला सुलभता कशी आणायची याच्यावर प्रशासन विचार करेल. याच्यानंतर हॉटेल, बार, फर्निचर, रेस्टॉरंट, हॉटेल, खाद्य दुकाने आणि इतर संस्था ह्या रात्री 9 वाजेपर्यंत म्हणजे सुरू राहतील. 9च्या नंतर आणि 9पर्यंतही ते एकूण क्षमतेच्या 50% कॅपॅसिटीने चालते. एकूण क्षमतेच्या 50% कॅपॅसिटी म्हणजे डायनिंगची सुविधा 9 वाजेपर्यंत असेल, बसून जेवायची सुविधा 50% कॅपॅसिटीवर. होम डिलिव्हरी मात्र 11 वाजेपर्यंत असतील ते करू शकतात. आता औरंगाबाद शहराच्या हद्दीतले विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी असलेले वाचनालय, अध्ययन कक्ष एकूण क्षमतेच्या 50% म्हणजे लायब्ररी, स्टडी रूम या 50% क्षमतेने चालवत होती. मी पुन्हा रिपीट करतो की 11/3 आवर्सपासून 12 वाजल्यापासून ही व्यवस्था सुरू होईल, 4 एप्रिलपर्यंत चालू होईल. त्याला आपण अंशतः लॉकडाऊन समजू शकतो. आता याच्यामध्ये काय सुरू राहील, याच्यामध्ये प्रामुख्याने वैद्यकीय सेवा,
और एक महत्त्वाचं सुके साहेबांनी एक महत्त्वाचा मुद्दा माझ्या लक्षात आणून दिला, मी त्याला सपोर्ट केला की शनिवारी आणि रविवारी ते पूर्णतः सगळंच बंद आहे. शनिवार रविवार हा फुल लॉकडाऊनसारखा दिवस असतो, दर शनिवार दर रविवार. ठीक आहे. आता मात्र ते जे सुरू राहणार आहे ते शनिवार रविवारी सुद्धा सुरू राहणार आहे. ते कोणतं वैद्यकीय सेवा, वृत्तपत्र मीडिया संदर्भातील सेवा, दुधाचा विक्री आणि पुरवठा, भाजीपाला विक्री व पुरवठा, फळे विक्री व पुरवठा, जीवनावश्यक वस्तूची दुकाने, पेट्रोल पंप, गॅस एजन्सी, सर्व प्रकारच्या वाहतूक सेवा, नंतर बांधकामे, उद्योग व कारखाने. बेसिकली आपलं इंडस्ट्रियल शहर आहे, त्याच्यामध्ये सगळ्यांनी विचार करून लोकांच्या रोजीरोटीला सपोर्ट केला गेला पाहिजे म्हणून ते सुरू राहील. फक्त अव्यात सुरू राहील, म्हणजे जसं त्यांची शिफ्ट होईल काम चालतं तसं राहील, कोविड प्रोटोकॉल पाळून. त्याच्यानंतर आणि आज एक अजून एक चर्चा केली आम्ही की ह्याच्या सगळ्या आस्थापनामधल्या सगळ्या लोकांची दर 15 दिवसांनी RT-PCR टेस्ट करणं बंधनकारक आहे. दुकानदाराला सुद्धा राहील, त्याच्या सगळ्या कर्मचाऱ्याला सुद्धा राहील, तसं प्रमाणपत्र त्यांनी त्याच्यासोबत ठेवायचं. आणि याचं मॉनिटरिंग ते लोक करतील, म्हणजे दुकाने आणि आस्थापना किंवा फूड अँड ड्रग ते व्यक्ती करतील. त्याला संरक्षणाचा पाठ पोलीस यंत्रणेकडून आणि महापालिका आणि रेव्हेन्यू मिनिस्ट्रीसुद्धा आमचं आवश्यक मनुष्यबळ वापरून याला स्ट्रेंथन करेल. त्याच्यानंतर किराणा दुकान आहे फक्त स्टँड आलो, म्हणजे ते मॉल बिल जे असतात ना त्याच्यामध्ये जसं डीमार्ट वगैरे ज्याच्यामध्ये खूप डीमार्ट हे सगळं बंद राहील. ठीक आहे. चिकन, मटण, अंडी, मांस दुकाने हे सुरू राहतील. वाहन दुरुस्तीचे दुकानं, वर्कशॉप सुरू राहील. पशुखाद्याचे दुकाने सुरू राहतील. बँक, पोस्ट सेवा त्यांच्या नियमानुसार सेवा चालू राहतील. आता बंद कोणते राहणार आहे ते वाचून दाखवेल. वीकेंड सॅटर्डे संडे, दुकाने व बाजारपेठ, मॉल, चित्रपटगृह, नाट्यगृह, हॉटेल, रेस्टॉरंट, प्रत्यक्ष डायनिंग सुविधा बंद राहील, मात्र होम डिलिव्हरीसाठी ते खुलं राहील. त्याच्यानंतर सर्व खाजगी कार्यालय आणि सरकारी कार्यालयाला मात्र अत्यावश्यक सेवेसाठी ते सुरू राहील. अशा प्रकारे आपण हा निर्णय घेतलेला आहे. त्याच्यामध्ये मी पुन्हा रिपीट करतो की जिथं स्थापना आहेत, खाजगी असतील किंवा इंडस्ट्रीज असतील, तर सगळ्यांनी RT-PCR टेस्टिंगच्याबद्दल ठरवलेलं आहे. RT-PCR टेस्टिंग त्या आस्थापनेने करायचं, त्या दुकानदार इंडस्ट्री असेल तर इंडस्ट्रीने करायचं, तसं प्रमाणपत्र ठेवायचं. आणि माझी आपल्या माध्यमातून सगळ्याला विनंती की जसं आता रिक्षावाले असतील, रिक्षा त्याचा धंदा पण चालला पाहिजे, पण त्यांची मास्किंग डिस्टन्स, प्रवासाची मर्यादा हे सगळं पाळलं पाहिजे. बऱ्याचशा टपऱ्यावर अशा प्रकारे हा अंशतः लॉकडाऊनचा निर्णय आपण घेतलेला आहे. त्याच्यामध्ये 2 गोष्टी करण्याचा आमच्या सगळ्यांचा विचार होता. लोकांना त्यांचे व्यवसाय पण करता आले पाहिजे, कारण आपण पूर्णतः लॉकडाऊन घेतलेला सगळ्यांच्या रोजीरोटीच्या संदर्भात. कारण डिसेंबरपासून आपण बऱ्यापैकी, नोव्हेंबरपासून पेशंट कमी झाले, डिसेंबरपासून बऱ्यापैकी लोकांनी त्यांच्या धंद्यामध्ये जम घेतला. आता पुन्हा जर ब्रेक लावला तर आपण प्रशासन म्हणून आणि औषधा लॉकडाऊनच्या माध्यमातून ज्या काही गोष्टी प्रतिबंधित केल्या त्याला धरून कोविड फाईट आउट करण्याचा प्रयत्न करतो. सगळे पत्रकार म्हणून सगळ्या मीडियाची माझी सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की याच्यामध्ये आपण आम्हाला सपोर्ट करा. अजून एक बिगर निर्णय आपण घेतला आहे रिगार्डिंग जाधववाडी मंडी. जाधववाडी मंडीच्या बाबतीत अनेक न्यूजपेपरने बऱ्याच जणांनी आर्टिकल्स पण लिहिले, पब्लिश झाले, तिथं गर्दीवर मर्यादा नाही. तर बुधवारी रात्रीपासून पहिल्या 7 दिवसासाठी आपण तिला प्रथमतः बंद करतो. जर तिथं काही त्या लोकांनी त्यांच्या त्या प्रोटोकॉलसह ते आले किंवा आम्ही असं करू ह्या पद्धतीने आम्ही पुढे पण पहिल्या 7 दिवसासाठी बुधवारी रात्री 00 आवर्सपासून पुढे 7 दिवस जाधववाडी मंडी पूर्णतः बंद आहे. 7 दिवस 7 डेज. आणि एका संदर्भात सगळ्यांनी सपोर्ट करणं, पालन करणं बंधनकारक राहील. अन्यथा मग म्हणजे साथरोग अधिनियम आहे किंवा आपत्ती व्यवस्थापन कायदा आहे किंवा भारतीय IPC 1807 त्यांच्या काय याच्या तरतुदीचं म्हणजे आम्हाला पालन म्हणजे हे कारवाई करायला आवडणार नाही, पण स्ट्रिक्ट कारवाई केली जाईल. कारण जर आपण सर्वांनी याचं पालन नाही केलं तर ही संख्या आता 450 पुढे वाढत जाईल. पूर्ण शहराचं वातावरण शेवटी बेडची मर्यादा आहे.
आम्ही किती बेड वाढवले असले, किती ऑक्सिजन सुविधा वाढवली असली, तर ही सुविधा खूप पेशंट वाढल्याच्या नंतर कमी पडायला लागली. म्हणून माझी आपल्या माध्यमातून सगळ्या नागरिकांना विनंती की तुम्ही जर हे सगळं केलं तर आम्ही तुम्हाला म्हणजे आपण सगळेजण मोठ्या लॉकडाऊनकडे जाणार नाही. म्हणजे छोट्या लॉकडाऊनमध्येच आपलं काम भागेल. याच्यामध्ये तुमचे व्यवसाय चालतील, तुमची रोजीरोटी चालेल, तुम्हाला काही प्रमाणात काही लोकांना त्याची क्षती पोहोचेल. परंतु ही क्षती एवढी मोठी नसेल की मोठ्या लॉकडाऊनमध्ये ते पूर्ण बंद होऊन सगळं मार्केट कोलॅप्स व्हायचा कार्यक्रम होईल. तो आम्ही टाळण्याचा प्रयत्न करा. या विषयावर खूप सखोल चर्चा झाली. शहराची चर्चा झाली, खेड्यांच्या संदर्भात, नंतर दोन्ही पोलीस अधिकारी माननीय पोलीस आयुक्त साहेब एस पी मॅडम आणि हेल्थ डिपार्टमेंटच्या सगळ्या माझ्या अधिकारी सगळ्यांची मतं जाणून घेऊन हा निर्णय डिस्ट्रिक्ट टास्क फोर्सचा म्हणून सगळ्याच्या संमतीने आम्ही घोषित करत आहोत. आणि याच्या अंमलबजावणीमध्ये पोलीस यंत्रणेबरोबर आम्ही सगळे असणार आहे. हे असं होणार नाही की ते फक्त पोलीस यंत्रणेचं काम प्रोटेक्शन करणं, सोबत राहणं. खेड्यामध्ये एस पी मॅडमचा फोर्स आहे, शहरामध्ये के सरांचा फोर्स आहे, सोबत आम्ही आमचे काही लोक यांचं स्वागत आहे. आज डिस्ट्रिक्ट टास्क फोर्स समितीची सभा इथे संपन्न झाली. या सभेला समितीचे आयुक्त, मुख्य कार्यकारी टेबल थोड़ा आगे सरका दो ना. पोलीस आयुक्त, महानगरपालिकेचे आयुक्त, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पोलीस अधीक्षिका, डीन मॅडम, त्याच्यानंतर माझे अपर जिल्हाधिकारी नीता पाटणकर, महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी. त्याच्यामध्ये आजच्या टास्क फोर्स समितीच्या बैठकीमध्ये चर्चा करताना कोविडच्या संदर्भात 15 फेब्रुवारीपासून राज्यामध्ये जी परिस्थिती याचा सगळा अभ्यास किती रुग्णसंख्या वाढेल तिथपर्यंत आपली क्षमता आहे, काय क्षमता आहे, किती बेड आहे, किती रिक्वायरमेंट आहे, आता सध्या ऑक्सिजनचं काही वाढलंय का आपल्याकडे टोटल सिटी कार्ड बोलतो. टोटल आपल्याकडे 3520 बेड अवेलेबल आहे. त्याच्यापैकी टोटल बेड तुम्ही विचारत आहे आणि त्याच्यापैकी आज जे रिझर्व आपण प्रिपेअर केलेलं आहे ते 2214 बेड 2214 बेड आपण डेडिकेट केलेले आहे कोविडसाठी. आणि त्याच्यापैकी आज जे ऑक्युपाईड बेड आहे ते 1196 बेड ऑक्युपाईड होते आज मॉर्निंग. आपल्याकडे 1000 पेशंटसाठी बेडची DCHCमध्ये आपल्याकडे आता सध्या कॅपॅसिटी आहे. सेम टाईम आपण 2 नवीन CCC उघडत आहे. जो CCC बेडमध्ये CCCमध्ये पण आपण बेडची संख्या वाढवत आहे. 2 नवीन CCC आपण उघडत आहे उद्यापासून. आणि जेव्हा आवश्यकता वाटेल तेव्हा आणखी CCC उघडता येईल. तो नॉर्मली CCCमध्ये बेडची कमतरता नाही. मागच्या वेळेस होम आयसोलेशन केलं होतं आपण, यावेळेस मागं बंद केलं होम आयसोलेशन. आता प्रत्येकी सांगितल्याप्रमाणे 2214 बेड आणि मध्येच ऑक्युपाय झाले. होम आयसोलेशनच्या बाबतीत SOP केली होती मॅडमच्या मदतीने. SOPमध्ये अजून त्याच्यावर निश्चित विचार केला जाईल. परंतु होम आयसोलेशनमध्ये प्रॉब्लेम असा होतो की तो पेशंट जर असा एकटाच पडला त्याला डॉक्टरचा बॅकअप मिळत नाही मिळाला, त्याची ऑक्सिजन लेवल ड्रॉप वगैरे झाली मिसॅप होऊ शकतो. म्हणून सध्या आपण त्याचा विचार नक्की केला जाईल. कारण आता जर पेशंटची संख्या वाढत चालली होम आयसोलेशन हा पर्याय चांगला. हॉस्पिटलची नीट टायअप करून हॉस्पिटलची नीट व्यवस्था करून आणि फिजिशियनच्या रेकमेंडेशन जर फिजिशियननी रेकमेंड केलं की हा एवढा बाबा त्याच्यामध्ये काही बदल नाही, होम आयसोलेशन राहू शकतो, याचा पर्याय आम्ही काही काळाने वापरणार आहे, आताच वापरणार नाही. तर माझ्याकडे अजून 1000 बेड शिल्लक आहे, 1100 बेड जवळ शिल्लक आहे. सध्या तुम्ही ज्या पद्धतीनं अंशतः लॉकडाऊन घोषित केलेला आहे या पद्धतीच्या लॉकडाऊनमुळे कोरोनाचा संसर्गाचा रेट जो आहे तो किती टक्क्यांनी कमी होईल असं वाटतं? आता हे पाहिजे कसं आहे की लॉकडाऊन घोषित करणं, औषधा लॉकडाऊन घोषित करणं, बेसिकली कोरोनाचं जे बिहेवियर आहे कोरोनाला घालवायचं असेल तर सगळ्यांनी आता हे आपण जे असं उभं राहिलो व्हेरी डिफिकल्ट. त्याला थोडंसं दूर जर केलं आपण काही गोष्टी रेस्ट्रिक्ट केल्या. माझा स्वतःचा अनुभव सांगतो, मास्क सारखा वापर मी ऑगस्टपासून त्याच्यामध्ये काम करतो, खूप जवळजवळ जाऊन काम करतो. मास्क चांगला वापरला, हात धुतले, गरम पाण्याच्या गुन्ह्या केल्या, हे प्रकार सांगायला एकदम असे गावठी साहेब वाटतं. हे फार महत्त्वाचं आहे. वाफ घेणे हे जर चांगलं केलं, फूड हॅबिट चांगलं केलं,
अवांतर सवयी टाळणं. तर हे कोरोनापासून दूर राहण्याचे लक्ष्य अनुभवाने सांगतो की आमच्यापैकी आता सगळेच जण आम्ही काही माझ्या पूर्वी असतील माझ्यापासून पूर्वी आहेत एस टी मॅडम माझ्या आधीपासून काम करतात. परंतु हे सगळं करताना हे जर सगळं व्यवस्थित पाळलं कोविड प्रोटोकॉलचं पाळा अप्रोप्रिएट बिहेवियर कोविड होतं नक्की याच्यापासून लांब राहता येतं. तुम्ही बघा हा सर्दीचाच आजार आहे. सर्दीचं म्हणजे काम त्याला ॲग्रेवेटेड व्हर्जन आहे. हे काही फार वेगळा आजार नाही. आणि मग आता ते ॲग्रेवेटेड व्हर्जनला तुम्ही बघा कोमॉर्बिडिटीची लोड लागली डायबिटीज आहे ब्लड प्रेशर आहे किडनीचा आजार आहे अजून काय आहे त्याला ते लवकर पकडते. आणि जर चांगला माणूस हट्टाकट्टा असेल त्याचं बिहेवियर चांगला असेल बिहेवियर म्हणजे व्यवस्थित असेल तर नक्कीच फरक पडेल याला. सर एक प्रश्न असा आहे की अकोला आणि औरंगाबाद तर अकोला आणि औरंगाबाद असे जे तुमचा मास्क मी कुठं काढला अकोला आणि औरंगाबाद या ठिकाणी जे आहे टेस्टिंग जे वाढतं टेस्टिंग त्यामुळे जे आहे कोरोनाची जे तू क्यों नीचे कर रहा है उसको तू आता औरंगाबादमध्ये जे आहे आपण तू ऊपर करना तू उसको बाईकचे निर्णय घेतलेला आहे परंतु अकोलामध्ये जे असा काहीही निर्णय झालेला नाही. काय फरक आहे प्रत्येक शहरात डायनेमिक भौगोलिक परिस्थिती वेगळी सोशल फॅब्रिक वेगळी व्यवसायाची स्थिती आहे. माझा जिल्हा हा इंडस्ट्रीचा जिल्हा आहे. त्याच्यामध्ये लोकांची वेगवेगळ्या वेळेस वेगळ्या वेळेस उठतात हॉटेलचे व्यवसाय वेगळ्या वेळेस चालतात. त्याच्यामुळे प्रत्येक शहर कम्पेअर होऊ शकत नाही. इथं झालं म्हणून त्याच्यामुळं हा जो निर्णय घेतला टेस्टिंग किती होतं टेस्टिंग कॅपॅसिटी सगळं बघून हा निर्णय घेतला. माझी आपल्याला रिक्वेस्ट आहे की आपण निर्णय का घेतला हे करण्यापेक्षा जे काही निर्णय आपण घेतला त्या निर्णयाला सगळ्यांनी सपोर्ट करा आणि तुम्ही नाही आम्ही सर्वजण सुरक्षित राहू या दृष्टीने कारवाई. सर हिंदी में लसीकरण जे आहे ते चालू झालेलं होतं त्याच्यावर काही परिणाम होईल आणि लसीकरणाची गती वाढवणार आहे. ऑलरेडी लसीकरण आता तुम्ही लसीकरणाचं तुम्ही काय म्हणतात कॅम्पसच वाढवला स्कोप वाढवला. आता 60 वर्षाला सगळ्याला जाणार आहे. 45 ते 50 आपण त्याच्याकडून असं त्याला जाणार म्हणजे आता तो वाढवलेला आणि त्याच्यामुळे लसीकरणामध्ये ऑलरेडी गव्हर्नमेंटने त्यांचं धोरण फिक्स केलेलं आहे. प्लस आपण आता शासकीय संस्थांमध्ये सुद्धा लसीकरण चालू केलं त्याच्यामध्ये सर तुम्ही टायमिंग डिक्लेअर केलं सर लॉकडाऊनची वेळ काय असेल सकाळी 6 ते रात्री 9 सकाळी 7 हॉटेलचं सांगितलं तुम्हाला ये सवाल है टायमिंग त्यांनी लॉकडाऊनचं टायमिंग क्लिअर करायचं. रुरल आणि सिटी असं काहीच नाही. आता हे सगळं सगळं आता जिल्हा प्रशासन म्हणून हा निर्णय की शहर खेडा असं नाही. आपल्याला औरंगाबाद ज्यांच्या लग्नाच्या तारखा आहेत या दरम्यान त्यांनी काय करायचं कारण लग्न हे आधीच ठरलेलं असतं. आता तुम्ही बघा सगळ्यात मेजर ज्या भानगडी झाल्या लग्नामध्ये लग्नामध्ये गर्दी वाढून ज्यांचं लग्न क्या कर रहा है उद्या परवाला लग्न आहे नाही, याच्यामध्ये कसं आहे माइनस में गया तू प्लस में करना उसको हाँ और कर मला और माहिती कर और कर और कर और कर बस माझ्या पत्रिका दिल्या गेल्या बिगर डिसिजन पण हे सगळं करत असताना आम्ही आपल्या महाराष्ट्रात अनेक शहरांचा अभ्यास केला. त्या शहरामध्ये सुद्धा काही जण कोविडचे असे पेशंट आहेत त्या सगळ्यांचा अभ्यास केला असता. ह्याला जर आपण काही काळ ह्याला असं जर केलं तर मला वाटतं त्याच्यामुळं मोठ्या प्रमाणात कोविडच्या लढ्याला आपल्याला ताकद होईल. आणि जर आपण लग्न जरी केलं तर लग्नामध्ये 50 जरी म्हणलं 100 जरी म्हणलं 50 जरी म्हणलं तर 50ची मर्यादा पाहिजे. आपलं येणारे जाणारे लोक टक्के मागे पुढे म्हणून हा निर्णय आपण घेतलेला आहे. हा पेनफुल डिसिजन नेमकं काय आहे औषधाचं स्वरूप नेमकं काय आहे कसं राहणार आहे बरोबर मला तर तुम्हाला औषधाचं स्वरूप तुम्हाला आयटम मी नाही सांगितलं कोणा रिपोर्ट टायमिंग लावणार आहे पहिले दिवस आपण सूट दिली होती सकाळी किंवा संध्याकाळी किंवा दुपारी असं काही राहणार आहे. आंशिक लॉकडाऊन म्हणजे काय?
हॉटेल्स कधीपर्यंत रात्रीच्या प्रतिबंधाला जोरात प्रयत्न करू. नक्की आपण एकदम यशस्वी होऊ. माझी अजून एक रिक्वेस्ट तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून राहील. वॅक्सिनेशनच्या संदर्भातलं निश्चित असं धोरणे गव्हर्नमेंटने डिक्लेअर केलेलं. आता त्यात पुढे गेलो आपण 7 वर्षाच्या पुढच्या देणार आहे. नंतर 45 ते 59 कोमॉर्बिड लोकांना देणार आहे. तर हे आणि हेल्थ वर्कर आणि फ्रंटलाईन वर्कर यांच्या संदर्भात पुन्हा रजिस्ट्रेशनची सुविधा उपलब्ध करणार. मी सगळ्यांना अपील करतो की वॅक्सिनेशनमध्ये सुद्धा एक ॲडिशनल फील्ड तुम्हाला मिळेल, एक ॲडिशनल कवच कुंडल तुम्हाला मिळणार आहे. तर याचाही लाभ आपण आपल्या माध्यमातून लोकांना पुन्हा अपील करू. कारण बरीचशी मंडळी त्याच्यापासून मागे येते. इतर हिंगोलीसारख्या जिल्ह्यामध्ये वॅक्सिनेशनमध्ये मिरॅकल्स खूप चांगलं काम केलं. आपल्याकडेही तसं काम हवं. कारण जेणेकरून आपण हे सगळे प्रयत्न जरी केले तर ह्या प्रयत्नाला पुन्हा वॅक्सिनेशनची जर साथ लागली तर मला वाटतं ते अधिक चांगलं आहे. थँक्यू. पीछे आपने शायद क्लिप देखा हूँ मैं शायद बहुत लोग गिर गए साहब, उसको इतना मार रहे हैं साहब. तो इसके बारे में कुछ बता मेरे पास कोई भी शिकायत नहीं आई. अगर कहीं पर ऐसा कोई है तो मेरे पास शिकायत करें, मैं कार्रवाई करूँगा. आप कार्रवाई कड़क करो, केसेस करो, गंभीर फैसला करके नागरिकों ऐसा मैंने कहा कि तुम्हारा ऐसी कोई भी शिकायत नहीं आई है. अगर किसी पे ऐसा प्रकार हुआ है तो नहीं आप जो बोल रहे बराबर है इस सर. बार की बात कर रहे हैं. अगर किसी पे ऐसा प्रकार हुआ है तो मैं रिपोर्ट करिए, मैं इंक्वायरी कराऊंगा. सर कलेक्टर साहब, जो आप बोल रहे हैं मैं भी उसी विचार का हूँ. सर हिंदी में बता दीजिए सर. रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे.